तुम्ही थोडं आठवून बघा, राज्य कुस्तीगीर संघ होता, शरद पवारांचीच ताकद होती. हे क्रीडा क्षेत्रातलं सांगतोय मी. दुसरा कुस्ती संघ झाला ना, 2-2 महाराष्ट्र केसरी व्हायला लागले. दुसरा कुस्ती संघ झाला आणि शासनानं अनुदान मदत सगळं जे द्यायचं ते तिकडं चालू केलं. ऑटोमॅटिक शरद पवारांची ताकद असणार कुस्तीगीर संघ, राज्य कुस्तीगीर संघ संपुष्टातच आल्यासारखं आहे. त्याच पद्धतीनं शुगर इन्स्टिट्यूट दुसरी उभारली तर काय अडचण आहे, ह्या चर्चा चालू आहेत. आज 100-150 कारखाने असतील. पवार साहेबांचे काही वगळता सगळे ऑटोमॅटिक शासन जिथं मदत करेल, शासनाची ताकद ज्यांच्याकडे आहे तिकडेच जाणार ना. आणि दुसरी शुगर इन्स्टिट्यूट उभारली तर शरद पवारांची ताकद कशी कमी होणार? मग ह्याच्यासाठी अजितदादा काय करणार? कारण अजितदादा पण ट्रस्टी आहेत आता, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सगळेच आहेत. मग पाटील, म्हणजे विखे पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, हर्षवर्धन पाटील, सगळे बरीच मंडळी आहेत. पण सगळी बऱ्यापैकी इकडे येऊ शकतात ना. शरद पवार एकटे पडू शकतात, अजितदादा सुद्धा इकडेच येऊ शकतात नवीन इन्स्टिट्यूटमध्ये. हे झालं तर आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही.